महाजन आपल्या सोबत आहे चर्चा करण्यासाठी। सर, अधिवेशनाच्या कालावधीवरती एकूण विरोधकांकडून सातत्याने मुद्दा उपस्थित केला जातो। कालावधी कमी आहे, आठवड्याभरात विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा कशी होऊ शकते? मला वाटतं सध्या आचारसंहिता सुद्धा केव्हाही लागू शकते, त्यामुळे शॉर्ट पिरियडमध्ये अधिवेशन आहे, खरं आहे, वस्तुस्थिती आहे। पण या 5-6 दिवसामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न आहे, अनेक विधेयकं आहेत, बिलं आहेत, आम्ही ते या ठिकाणी मांडलेली आहेत, त्याच्यावर चर्चा होते आहे आणि अतिशय स्मूथ, अतिशय व्यवस्थितपणे आहे अधिवेशन यावेळेला चालू आहे। मंत्री गैरहजर राहण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो विरोधकांकडून, उत्तरं द्यायला मंत्री उपस्थित राहत नाही सभागृहात। कुठे असं झालं, केव्हा झालं? एखादा देखील अर्जंट कामामुळे बाहेर असतील किंवा कोणी कोणाला जबाबदारी सोपवली असतील तर मला ते सामूहिक जबाबदारी आमची सगळ्यांची, ते उत्तर देऊ शकतात, दुसरे मंत्री उत्तर देऊ शकतात। त्यामुळे मंत्री गैरहजर आहे, मंत्री येत नाही या म्हणण्याला काही फार अर्थ नाही मला वाटतं। तपोवनाचा विषय फार एक पर्यावरण प्रेमींचा विरोध होतोय त्या सगळ्या याच्यावरती, तुम्ही देखील त्या संदर्भातली सातत्याने भूमिका मांडतायत। मात्र आता नेमकं सरकार त्या संदर्भातली काय भूमिका घेणार आहे नेमकं पुढे? वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही अनावश्यक झाड तोडणार नाही। गेल्या 12 वर्षापूर्वी त्या ठिकाणी साधुग्राम होतं, साधूंची निवासाची व्यवस्था केली होती, रावट्याला तेवढ्याच रावट्या 1 फुटाच्यापेक्षा आम्ही जास्त लावणार नाही, तेवढ्याच रावट्या मी त्या ठिकाणी लावू। पण मधल्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जी झुडपं उगलेली आहेत, झाडे उगलेली आहेत छोटी, ती आम्ही मुळासकट काढू आणि दुसरीकडे शिफ्टवरती लावतो। त्या व्यतिरिक्त मी सांगितलं की 15,000 झाडं आम्ही, किती 15,000 झाडं, मोठी 15 ते 20 फूट झाडं, आता ती आज संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये येऊन जो 70 ट्रक झाडं येत आहेत, ते सगळे झाडं त्या ठिकाणी येत आहेत, ते आम्ही सगळ्या नाशिक शहरात जिथे ओपन स्पेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी लावतो आहे। त्याचं नियोजन झालेलं आहे, खड्डे खोदायच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि फार झालं तर ते झाडं जे आम्ही काढू 1000-1200, त्यातली 300-400 झाडं फक्त मला वाटतं मरगळ होईल, पण बाकी सगळी झाडं मी रिप्लांट करतो आहे, त्याची सगळी आम्ही पाहणी केलेली आहे, आमचे एक्सपर्ट पाहून गेलेले आहेत आणि त्यासाठी काढण्यासाठी विशेष टीम आहे, ती सुद्धा आता कामाला लागेल। पण पुन्हा सांगेल की या ठिकाणी आम्ही पण वृक्षतोड होणार नाही, या बाजूचेच आहोत, निसर्गाचा कुठे समतोल ढळणार नाही, पर्यावरणाचा समतोल ढळणार नाही, हीच आमची भूमिका आहे। पण काही म्हणजे मला समजत नाही काय, आता 15,000 झाडं लावतो आणि 2-4 झाडं जर जात असतील, खराब होत असतील, तर आपण एवढं कुंभमेळा आमच्यासाठी आवश्यकही आहे। कुंभमेळ्याला आम्ही काही असं म्हणणार नाही की साधूंनी कुठे जाऊन राहावं म्हणून, असं करता येणार नाही, कारण वर्षानुवर्ष ती जागा साधुग्रामसाठी आरक्षित आहे, त्यामुळे आम्हाला असं करता येणार नाही। पण मी पुन्हा नाशिककरांचा विश्वास देईल, सगळ्या नाशिककरांचं समाधान होईल, ते शाबासकी देतील, असंच सगळे आम्ही झाडं त्या ठिकाणी लावतो आहोत। बघितल्यावर कोणी म्हणणार नाही की चूक झाली म्हणून तुमच्याकडून, एवढी मागता मी तुम्हाला गॅरंटी देतो। तर आपण पाहिलं गिरीश महाजन यांनी सांगितलं की तपोवनाचे जे काही वृक्षतोड आहे त्यातले 200-300 झाडं फक्त तोडली जाणार, त्या बदल्यात जवळपास 15,000 झाडं आम्ही लावणार आहोत, असं मंत्री गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सचिन सॅमसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर।